वयाच्या 67व्या वर्षी थॉमस एडिसन यांच्या कारखान्याला जेव्हा आग लागली तेव्हा थॉमस एडिसन त्यावेळी काय बोलले तुम्हालाही आश्चर्य वाटेल। जेव्हा 67 वर्षाचे थॉमस एडिसन होते तेव्हा अचानक त्यांच्या कारखान्याला आग लागली आणि ती आग इतकी भयंकर होती की त्यामध्ये त्यांची आयुष्यभराची कमाई आणि आयुष्यभराची मेहनत त्यांची एका क्षणात जळून खाक होताना डोळ्यासमोर थॉमस एडिसन पाहत होते। पण तेव्हाही थॉमस एडिसन हतबल झाले नाहीत किंवा निराश झाले नाहीत आणि त्यावेळीच ते म्हणाले की विनाश सुद्धा खूप गरजेचा आहे आणि त्यामध्ये आपल्या असंख्य चुका जळून खाक होतात। देवाचे आभार मानले पाहिजे की देवाने आपल्याला एक नवीन पुन्हा संधी दिली। तर हे होते थॉमस एडिसन यांचे वाक्य। मित्रांनो, यातून मला एकच सांगायचं आहे की आयुष्यामध्ये परिस्थिती कितीही कठीण असू देत, कितीही संकट मोठं असू देत, पण तुम्ही जर थॉमस एडिसन यांच्या सारखा विचार ठेवला तर नक्कीच त्यामधून तुम्ही नक्कीच बाहेर पडतात। जर थॉमस एडिसन यांनी त्यावेळी जर ते निराश होऊन बसले असते तर एका आठवड्यामध्येच त्यांनी फोनोग्राफचा शोध लावला नसता। तर ही होती त्यांची धडाडी। तर यातून मला एकच सांगायचं आहे की तुमच्याही आयुष्यामध्ये कितीही बेकार परिस्थिती असू देत, कितीही वाईट परिस्थिती संकटामधून तुम्ही जात असताल, पण जर तुम्ही विचार थॉमस एडिसन यांच्या जे होते तसे जर ठेवले नक्कीच त्या परिस्थितीतून किंवा समस्येतून तुम्हाला नक्कीच बाहेर पडण्यासाठी प्रेरणा मिळेल। थॉमस एडिसन यांनी जेव्हा विजेच्या दिव्याचा शोध लावला तर त्यांनी किती वेळा प्रयत्न केला असेल असं तुम्हाला वाटतं? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगते त्यांनी हजारावर आधी प्रयोग केला आणि तेव्हाच या विजेचा शोध लागला। लहानपणी बेथोवन यांना सांगण्यात आलं होतं की तुला संगीतातील जाण नाही, प्रतिभा नाही, तू या क्षेत्रात काहीही करू शकत नाही। तेव्हा त्यांनी अप्रतिम संगीत रचना या जगाला दिल्या आणि त्यांचं नाव बेथोवन। बघा की लहानपणी त्यांना जे काही सांगितलं गेलं होतं पण त्याच्या विरोधात त्यांनी आयुष्य घडवलं। पण हे का घडवलं असेल तर अंगात असणारी त्यांच्या धडाडी, हिम्मत, पुढे जाण्यासाठी इच्छाशक्ती आणि याच्या जोरावरच या बेथोवन यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये या जगाला अप्रतिम संगीत रचना दिल्या। तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचण असू द्या, संकट असू देत किंवा कितीही निगेटिव्ह लोक असू द्या, पण तुमची विचार करण्याची पद्धत आणि त्याबरोबर तुमची कृती करण्याची पद्धत जर योग्य असेल तर नक्कीच तुमचंही आयुष्य या लोकांसारखंच घडेल, नक्कीच तुम्हाला मदत होईल। तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।